असं म्हणतात, की जे व्यक्ती 1 मिनिट रागात होता, त्यांनी 60 सेकंड हॅपीनेसचे पाया घातला. बघा राग आपल्याला येतोच. पण त्या रागावर कसं आपण नियंत्रण घेतो आणि कसं रिएक्ट करतो हे आपल्या हातात असतं. राग एक इमोशन आहे, पण त्याचं रिएक्शन आपल्या हातात असतं. राग येतो, पण रिएक्शन कसं करायचं, रिएक्शन कसं द्यायचं हे आपल्या हातात असतं. तर आपण रिएक्शन कसं द्यायचं हे आपण ठरवू शकतो. असा वेळ घेऊ शकतो, की आता आपल्याला काही रिएक्ट करायचं नाही आहे. त्यांना व्यक्तीला सांगू शकतो, की सध्या मी थोडा रागात आहे, आपण नंतर याबद्दल बोलू. आणि वेळ झाल्यानंतर, थोडा वेळ गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते, की आपल्याजवळ बेस्ट वर्ड्स त्यावेळेस नसते, पण आज आपल्याजवळ आहे. मग तेव्हा आपण एक्सप्रेस करू शकतो, की तुम्ही असं केलं, तसं केलं, त्याच्यामुळे राग आला, असं होतं. ते तुम्ही बोलू शकता. ओपनली बोललं तर कसं होतंय, की रिश्ते ओपन होतात कम्युनिकेशन आणि तुम्ही जर खूप रागात बोलले तर कम्युनिकेशन कमी होते कारण आपला इगो समोर येतो. मग जेव्हा आपला इगो समोर येतो तर समोरच्याचा पण इगो येतो आणि जेव्हा इगो येते तेव्हा नातं मग टिकत नाही चांगल्या पद्धतीने. नातं टिकवण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, की आपलं जे इगो आहे ते थोड्या वेळसाठी किंवा कमीच करून घ्यावं लागेल. हां, पण कुठं-कुठं मग इगो आणावाच लागते जेव्हा आपल्याला ट्रीटमेंट चांगली नाही. ते लक्षात घ्यायचं, की कोणतं नातं इम्पोर्टंट आहे, कोणतं नाही आहे. जिथे आपल्याला फक्त इगोच करायचा आहे, तर मग सुरुवातीपासूनच इगो दाखवायचा आणि जिथे आपल्याला इगो नाहीच दाखवायचा आहे, तर स्वतःपासून नातं सुरुवातीपासूनच नातं इम्पोर्टंट ठेवायचं.